हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। अरे आत्ताच ठरलं आपलं महायुतीचा, आता काय ठरलं आपलं महायुतीचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या आपल्या महायुतीच्या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि अत्यंत धडाडीचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथराव शिंदेजी, आपले रोखठोक उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, सन्माननीय पीयूष गोयलजी, नारायणराव राणेजी, छगन भुजबळ साहेब, पंकजाताई मुंडे, प्रतापराव जाधव, नीलमताई गोरे, नरहरी झिरवळजी, सुनील तटकरेजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, मंगल प्रभात लोढाजी, दीपक केसरकरजी, उदय सामंतजी, विजयकुमार गावितजी, रवींद्र चव्हाणजी, संजय बनसोडेजी, आशिष शेलारजी, आनंदराव अडसूळजी, भावनाताई गवळी, रुपालीताई चाकणकर, चित्राताई वाघ, त्याचप्रमाणे जयदीप कवाडेजी, तमिल सेल्वनजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज सर्वप्रथम मी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींना या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो। आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की पहिल्यांदा काश्मीरमधनं 370 कलम हटलं पाहिजे आणि काश्मीरमध्ये जाण्याकरता त्या काळामध्ये विजा घ्यावा लागायचा, परमिट घ्यावं लागायचं, ते संपलं पाहिजे म्हणून मोठं आंदोलन डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी केलं आणि त्या आंदोलनातच शेवटी पोलिसांच्या कोठडीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला। आज त्यांच्या स्मृतीला या दिनाच्या निमित्ताने मी अभिवादन करतो। आणि आपण सगळे महायुतीचे राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आज मुंबईमध्ये आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। खरं म्हणजे नुकतेच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि दादांनी सांगितलं की आपल्याला अपेक्षित असा विजय त्यात मिळाला नाही। खरं म्हणजे काल ज्यावेळेस भारतीय क्रिकेट टीम आली होती त्यावेळेस मी म्हटलं की राजकारणामध्ये कधी कधी डकवर्थ लुईसचा नियम लागतो, जिंकतं कोणी, मतं कुणाला मिळतात, कोणाचा विजय होतो, कोण सरकार बनवतं, याचा काही नेम नसतो। आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी म्हणते आमचा प्रचंड मोठा विजय झालाय। हे खरं आहे की आपल्यापेक्षा त्यांना जास्त जागा मिळाल्या, पण आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 2,50,00,000 मतं मिळाली आणि महायुतीला 2,48,00,000 मतं मिळाली। केवळ 2,00,000 मतं आपल्यापेक्षा जास्त त्यांना मिळाले, पण या 2,00,000 मतांमुळे त्यांच्या 30 जागा त्या ठिकाणी आल्या। आता आपण जर निर्धाराने मैदानात उतरलो तर निश्चितपणे 25,00,000 मतं आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेऊ। आणि मी 25,00,000 म्हणतोय, 50,00,000 घेऊ, पण 20,00,000 मतं जरी आपण त्यांच्यापेक्षा जास्त घेतली तरी देखील 200 जागा आपल्या निवडून येतील। एवढी ताकद आणि एवढं पोटेन्शियल आपल्याकडे आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये टेक्निकली जरी आपला त्या ठिकाणी पराजय झाला असला तरी देखील महायुती पूर्ण ताकदीने आता मैदानात उतरली आहे। आपल्याला लक्षात आलंय, खरं म्हणजे ते रोज खोटं बोलत होते, पण आपण देखील थोडंसं त्या ठिकाणी गाफील राहिलो की तर नेहमीच खोटं बोलतात, यांच्यावर विश्वास कोण ठेवेल।
पण दुर्दैवाने रोज खोटं बोलल्यानंतर लोकांच्या मनावर काही परिणाम होतो हे आपल्या लक्षात आलं. आणि मी जसं सांगितलं की आपली लढाई ही तिकडच्या 3 पक्षांशी नव्हती, आपली खरी लढाई चौथ्या पक्षाशी होती. तो चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. रोज खोटं बोल पण रेटून बोल, आणि त्या खोटं बोल पण रेटून बोल अशा ज्या काही त्यांच्या पद्धती होत्या त्याच्यामुळे निश्चितपणे काही ना काही परिणाम हा मतदारावर झाला आणि त्याचाच फटका आपल्याला पडला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सत्य जे असतं ते चिरकाळ जिवंत राहतं, असत्य जे असतं त्याचा मृत्यू लवकर होतो. त्याचं जीवन काही फार मोठं नसतं. असत्याच्या आधारावर एक निवडणूक जिंकता येते, पण दुसरी निवडणूक त्याच्या भरोशावर जिंकता येत नाही. त्याच्यामुळे आता यांच्या असत्याचं जीवन संपलेलं आहे. अर्थात त्यांना एक चटक देखील लागली आहे खोटं बोलायची. म्हणजे घरी आपल्या नवरा बायकोशी जरी हे खरं बोलत असतील का, मला आता थोडी शंका वाटते. सकाळपासून रात्रीपर्यंत खोटंच बोलतात, त्यामुळे नवीन काहीतरी खोटं बोलतील. त्याला काय पाहिजे तो मुकाबला यावेळी करू. यावेळी गाफील राहायचं नाहीये, जशास तसं उत्तर आपल्याला द्यायचं आहे. आणि हे सगळं करत असताना मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, अजितदादांनी जे सांगितलं, आपण पॉझिटिव्हली आपल्या योजना जर लोकांपर्यंत घेऊन गेलो तर आपल्याला कोणीच पराजित करू शकत नाही. फक्त आपल्या योजनांचा इको तयार झाला पाहिजे, सगळ्यांनी एका मुखाने बोललं पाहिजे. आणि त्यांची तुम्ही बघा स्ट्रॅटेजी काय. तुम्ही आपली बहीण माझी लाडकी सांगाल आणि त्याच्यामध्ये किती फायदा सांगाल, आणि सकाळी 9 वाजता येऊन ते काहीतरी वेडवाकडं बोलून जातील, आणि दिवसभर त्या वेड्यावाकड्यावरच आपली माध्यमही चालतील आणि आपणही त्याला उत्तर देत राहू. या ट्रॅपमध्ये फसायचं कारण नाहीये. आपण जे पॉझिटिव्ह काम केलंय ते पॉझिटिव्ह काम हे रोज बोललं पाहिजे, प्रत्येकाने बोललं पाहिजे, वारंवार बोललं पाहिजे, तरच ते लोकांच्या मनामध्ये भिनतं. पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते. काल सांगितलेलं आज कोणाच्या लक्षात राहत नाही. त्यामुळे जे चांगलं केलंय ते रोज सांगितलं पाहिजे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. या निवडणुकीमध्ये मी स्वतः बघितलं, म्हणजे आमची सगळ्यांची ती चूक आहे, पण जे महत्वाचे निर्णय घेतले त्यातल्या निर्णयावर जेवढं बोललं गेलं पाहिजे तेवढं आपण बोलत नव्हतो. आज एकीकडे आपण कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला की आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी असल्यामुळे भावांतराच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात पैसे देऊ, हा निर्णय आपण घेतला. पण दुर्दैवाने पूर्ण निवडणुकीमध्ये कोणीही याच्याबद्दल बोलत नव्हतं. निर्णय घेऊन फायदा काय? निर्णय कम्युनिकेट झाला पाहिजे. आता हे पैसे, कारण आपण तो निर्णय घेतला आणि तिसऱ्या दिवशी आचारसंहिता लागली, त्यामुळे आपण निवडणुकीपूर्वी ते पैसे शेतकऱ्याच्या खात्यात देऊ शकलो नाही. पण आता अजितदादांनी या अर्थसंकल्पामध्ये ते पैसे ठेवले आहेत. आता लवकरच मागच्या खरीपामध्ये आमच्या शेतकऱ्याला कापसामध्ये आणि सोयाबीनमध्ये जे नुकसान झालं त्याचे पैसे आता त्याच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी थेट जाणार आहेत. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो, आम्ही बहीण लाडकी, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना सुरू केली. आता हे किती म्हणजे कसे लोक आहेत ते लक्षात घ्या. इकडे सभागृहामध्ये त्या योजनेचा विरोध करतायत. निवडणुकीकरता योजना केली, मग पैसे कुठनं आणणार, मग योजना होणारच नाही. पण हे किती हुशार लोक आहे. तुम्ही जर गावोगावी जाऊन पाहिलं, यांचेच लोक फॉर्म घेऊन उभे आहेत. हा फॉर्म घराघरात वाटतायत. म्हणजे हे जे भाऊ आहेत सावत्रासारखे तिथे विधानसभेमध्ये आपल्या बहिणीच्या योजनेचा विरोध करतात, ते सख्य झाल्याचा आव्हानात जणू काही त्यांच्याच खिशातनं आता पैसे देणार आहेत असे घरोघरी फिरून राहिले आहेत. त्यामुळे अशा बेगडी भावांपासूनही सावध राहावं लागेल. आणि आपल्यालाही हे सांगावं लागेल की बहिणींनो, तुमचे खरे भाऊ या मंचावर बसलेले आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचवावं लागेल. नवीन योजना आहे,
दादांनी सांगितलं आपण या योजनेमध्ये सगळ्या अटी शर्ती काढून टाकल्या आहेत, काही काळजी करायचं कारण नाही. माध्यमांना देखील सांगू इच्छितो की आपणही लक्षात घ्या, कुठल्याही अटी शर्ती आता याच्यामध्ये नाहीत. कारण आमच्या समोर प्रश्न आले, ते जेन्युइन प्रश्न होते की या ठिकाणी समजा रहिवासी दाखला तर बाबा मध्य प्रदेशातनं किंवा दुसऱ्या भागातनं कर्नाटकातनं त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी लग्न होऊन एक भगिनी इकडे आली आहे, पण आता तिचा रहिवासी दाखलाच नाही आहे, तर काय करायचं? आम्ही सांगितलं हरकत नाही, नवऱ्याचा तर असेल, नवऱ्याचा दाखला, बरं तोही दाखला म्हणून कुठल्याही तहसीलदाराकडे जाण्याची आवश्यकता नाही. 15 वर्षापूर्वीचं मतदार यादीतलं नाव चालेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड चालेल, 15 वर्षापूर्वीचं घराचं डॉक्युमेंट असेल ते चालेल. कुठलंही 15 वर्षापूर्वीचं डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट त्या ठिकाणी नवऱ्याच्या डॉक्युमेंटवर, पत्नीला किंवा वडिलांच्या डॉक्युमेंटवर मुलीला त्या ठिकाणी योजना मिळणार आहे. त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही, कारण ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते कार्डच त्यांचा उत्पन्नाचा दाखला समजला जाईल. मग कोणीतरी सांगितलं कुटुंबाची व्याख्या काय? रेशन कार्ड ही कुटुंबाची व्याख्या आहे. त्यामुळे नव्याने आता हे कुटुंब काय आहे त्याचा दाखला घ्यायचा आहे का? असा कुठलाही दाखला घेण्याची आवश्यकता नाही आहे. आणि याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे. स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे. ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे, ही आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्यालाही कुठेही काही अडचण योजनेच्या संदर्भात वाटली, आपण आता ऑफलाईन फॉर्मही घेतोय, ॲपवरही फॉर्म घेतोय. ॲपवरचे फॉर्म हे आपल्याला सोपे पडतात, ऑफलाईन जे येतात ते पुन्हा ऑनलाईन करावे लागतात. पण जी पद्धत असेल त्या पद्धतीने आपण घेतोय. एवढीच आपल्याला विनंती आहे की फॉर्म भरताना अकाउंट नंबर वगैरे जर नीट लिहिला नाही तर ते पैसे अकाउंटला जाऊ शकणार नाही. त्यामुळे आपणही थोडी मदत केली पाहिजे आणि अकाउंट नंबर वगैरे योग्य प्रकारे लिहिले गेले पाहिजे, त्यात कुठली चूक होऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न हा निश्चितपणे या ठिकाणी आपण केला पाहिजे. आज आपण पाहू शकतो महिलांकरता ज्या काही योजना आपण केल्या, दादांनी सांगितलं, आता आमच्या मुलींना उच्च शिक्षण जे आहे हे सगळ्या वर्गातल्या मुलींना आपण मोफत केलंय. आपण बघा SC आणि ST आमच्या मुलींना उत्पन्नाची कुठली अट नाही, त्या ठिकाणी मोफत आपण शिक्षण दिलंय. आणि OBC, SBC किंवा ओपन या कुठल्याही कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी जर 8 लाखाच्या कमी उत्पन्न असेल तर त्या सगळ्या मुलींना जात पाळणार नाही, धर्म पाळणार नाही, भाषा पाळणार नाही, त्या सगळ्या मुलींना आपण मोफत शिक्षण, उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेतलाय. प्रायव्हेट कॉलेज मधली त्यांची फी ही राज्य सरकार या ठिकाणी भरताय. आणि एवढंच नाही, 18 वर्षाच्या वरचे जे अनाथ आहेत, कारण 18 वर्षानंतर त्या अनाथांना त्या बालगृहातनं बाहेर जावं लागतं, त्या जो काही आपली व्यवस्था त्या व्यवस्थेत त्यांना राहता येत नाही. 18 वर्षावरचे अनाथ, मुलगा असो की मुलगी असो, त्यांचं सगळं उच्च शिक्षण फ्री करण्याचा निर्णय हा आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे एकीकडे हा निर्णय आहे, दुसरीकडे महिलांना आपण त्या ठिकाणी ST फ्री देण्याचा निर्णय घेतलेला आहे, गॅस सिलेंडरचा निर्णय आपण घेतलेला आहे. आमच्या खऱ्या अर्थानं मातृशक्तीचा सन्मान करण्याकरता आता आपल्या नावामध्ये वडिलांच्या नावासोबत आईचंही नाव लागणार आहे. हाही निर्णय आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळे हे सगळे जे निर्णय आहेत नारी शक्तीचा सन्मान करणारे निर्णय आहेत. आमच्या बचत गटांकरता रिव्हॉल्विंग फंड दुप्पट करणं असेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इन्सेंटिव्ह देणं असेल, इतके निर्णय आमच्या नारी शक्तीकरता घेतलेले आहेत.
त्यामुळे आपल्या महायुतीच्या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की हे निर्णय म्हणजे पुरुषांनी पोचवायचे नाही असं नाही, तुम्ही पोचवायचेच आहेत, पण महिलांची एंट्री किचन पर्यंत असते, त्यामुळे किचन मध्ये जाऊन सिलेंडर सहित सगळे निर्णय हे आता आपल्याला आमच्या माता भगिनींपर्यंत या ठिकाणी पोचवायचे आहेत. आपल्या सरकारने किती निर्णय घेतले. आज शेतकऱ्यांकरता 1 रुपयात पीक विमा, आणि परवा आमच्या धनंजयनी सभागृहामध्ये सांगितलं अख्ख्या देशामध्ये पीक विम्याच्या पेमेंटचा रेकॉर्ड महाराष्ट्राने तयार केलाय. सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना पीक विमा हा महाराष्ट्राने या ठिकाणी दिलेला आहे. आपण शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांकरता सुरू केली. 6,000 केंद्र सरकार देत आहे, तर 6,000 राज्य सरकार देत आहे. आताच दादांनी सांगितलं आपण आमच्या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतलाय. आता ही मोफत वीज देणार म्हणजे काय करणार. काही लोक म्हणाले मग जुन्याचं काय होणार. मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो, कोणाचाही बुद्धिभेद करू नका. अरे जुनं आजपर्यंत वसूल केलं नाही तर आता वसूल करायला निघणार आहे. आम्ही केलंय कोणाला वसूल, आजपर्यंत केलंय, त्यामुळे जुनं वसूल करण्याचा तर विषयच नाही आहे. पण नव्याने कोणालाही 1 पैसा शेतकऱ्याला विजेचं बिल हे द्यावं लागणार नाही, हा आपला निर्णय आहे. आणि हा निर्णय घेत असताना एकीकडे आपण हा निर्णय घेतला तर काही लोक म्हणाले तुम्ही पण त्या जुन्या सरकारसारखं करणार का, की आता निवडणूक आहे म्हणून मोफत वीज, झिरो बिल, निवडणुका गेल्या की जुन्या 4 महिन्याचं जोडून बिल, अशा प्रकारचं तुम्ही करणार आहे का. असं बिलकुल नाही, कारण आम्ही सस्टेनेबल योजना तयार केली आहे. या महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत आमचे जे कृषीचे फीडर आहेत या फीडरला आम्ही सोलरवर कन्वर्ट करतो आहोत. याच्यामध्ये 9,000 मेगावॅटच्या फीडरचं काम आम्ही ऑलरेडी सुरू केलेलं आहे, जे 18 महिन्यामध्ये आम्ही संपवणार आहोत. याचा फायदा काय आहे. याचा फायदा असा आहे 18 महिन्यानंतर या 9,000 मेगावॅटच्या फीडरवर जेवढे शेतकरी आहेत या सगळ्या शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज 365 दिवस मिळणार आहे. आणि राज्य सरकारला फायदा काय आहे. आज राज्य सरकार शेतकऱ्याला जी वीज देतं, राज्य सरकारला त्याचे 7 रुपये पडतात. शेतकऱ्याकडनं आपण 1.25 रुपया घेतो किंवा 1.5 रुपया घेतो, म्हणजे मधले पैसे क्रॉस सबसिडीने आपल्याला द्यावे लागतात. जी 7 रुपयाची वीज होती ती या 9,000 मेगावॅट करता सौर ऊर्जेमुळे 2 रुपये 81 पैसे ते 3 रुपये 5 पैशात आपल्याला मिळाली आहे. म्हणजे एका युनिटच्या मागे 4 रुपये आपण वाचवतोय. म्हणजे आजपासून 4 वर्षांनी आता जेवढी सबसिडी आहे त्याही पेक्षा कमी सबसिडीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देऊ शकू. त्यामुळे आम्ही तयार केलेली योजना ही अशी योजना आहे की जी जन्मभर सस्टेन करता येईल. याच्याकरता राज्य सरकारकडनं पुढच्या 4 वर्षात 1 पैसा देखील आम्हाला द्यावा लागणार नाही. आणि एवढंच नाही तर उरलेल्या 5,000 मेगावॅटचे टेंडर देखील आम्ही काढलेले आहेत. आणि आता शेतकऱ्यांकरता आपण मागेल त्याला सौर पंप ही योजना सुरू केली आहे. आता कुठलाही लक्षांक नाही, 9 लाख सौर पंप मंजूर करून ठेवले आहेत. 9 लाख जो शेतकरी मागेल. आणि त्याची योजना देखील अशी आहे की सौर पंपाची जी किंमत आहे त्या किमतीच्या केवळ 10% शेतकऱ्यांकडनं, 90% केंद्र आणि राज्य सरकार मिळून देणार. आणि अनुसूचित जाती आणि जमातीचा शेतकरी असेल केवळ 5% त्याच्याकडनं घेणार. 95% पैसा केंद्र आणि राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्यामुळे मागेल त्याला सौर पंप आता आपण देणार आहोत. आता आपल्याकडे केवळ 30,000 पेड पेंडिंग राहिलेले आहेत. जेवढी मागणी येईल, पूर्वी वर्षाला 3,000 पंप आपण लावायचो सौरचे, आता दिवसाला 500 पंप लावतो. आम्हाला ही वाढवत दिवसाला 3,000, 4,000, 5,000 पंपापर्यंत न्यायचं आहे. त्यामुळे आमच्या शेतकऱ्याला शाश्वत वीज नुसती मोफत देऊन चालणार नाही, त्याला 7 दिवस दिवसा वीज द्यावी लागेल. त्याचीही सोय
आज आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेणारं सरकार, आपल्याला माहिती आहे दरवर्षी फ्लश सीझन येतो, फ्लश सीझन आला की दुधाचे भाव पडतात, ते भाव पडले नाही, आणि आता जर तुमच्याकडे इलेक्ट्रिकचा पंप असेल तर तुम्ही सोलर मागू नका। याचं कारण त्या पंपाच्या विजेचं बिल तर तुम्हाला द्यायचंच नाही आहे, पण त्याला येणारी जी इलेक्ट्रिसिटी आहे तीच आम्ही सोलर मधनं तुम्हाला देतोय। त्यामुळे तुमचा पंप आता कन्वर्ट करण्याची आवश्यकता नाही आहे। ज्याला नवीन पंप हवा असेल त्यांनी मात्र सोलर पंपच आम्हाला मागावा, जेणेकरून आपल्याला हळूहळू सगळे नवीन पंप हे सोलर मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे कन्वर्ट करायचे आहेत। हे सगळं होत असताना दुधाच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की त्याचे भाव खाली जातात। या सरकारने निर्णय घेतला दुधाला लिटर मागे 5 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांना आपण देणार आहोत, आणि त्याच वेळी दुधाची जी भुकटी आहे त्याला देखील 30 रुपयाचं अनुदान हे कन्व्हर्शन करता आणि एक्सपोर्ट करता आपण देणार आहोत। म्हणजे दुधाचे भाव देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना 30 रुपयाच्या वर 35 रुपयापर्यंत मिळाले पाहिजेत, याची ही सोय आपल्या सरकारने लावली आहे। आणि मी निश्चितपणे सांगतो की आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी पूर्ण ताकदीने राज्याचं सरकार उभं आहे। हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या मदतीपोटी शेतकऱ्याला किती पैसे दिले माहिती आहे? 15,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना थेट खात्यामध्ये आपण दिले आहेत। मागच्या उद्धवजींच्या सरकारच्या काळात जी घोषणा झाली होती की जो नियमित कर्ज भरतो त्या शेतकऱ्याला 50 जो प्रोत्साहनपर 50,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय होता, तोही निर्णय या सरकारने अंमलात आणला आणि जवळपास 15 लाख शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर रुपये त्यांच्या खात्यामध्ये देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारने केलं। आपण लेख लाडकी सारखी योजना देखील आणली की ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या घरी कन्या रत्न त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्म घेतं तर कन्या रत्नाने जन्म घेतला म्हणजे आपल्या घरात लक्ष्मी आली असं समजून तिचं स्वागत झालं पाहिजे, म्हणून या कन्या रत्नाला त्या ठिकाणी जन्माला आल्यानंतर 5,000 रुपये, त्यानंतर पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली तर 7,000 रुपये, असं करत ती 18 वर्षाची होईल तेव्हा 1 लाख रुपये या मुलीला त्या ठिकाणी मिळतील। ही देखील योजना आज आपण आणलेली आहे। खरं म्हणजे मी याकरता या सगळ्या गोष्टी सांगतोय, आपल्या सरकारने सिंचनाच्या क्षेत्रामध्ये देखील अतिशय चांगलं काम केलंय। मागच्या सरकारच्या काळामध्ये परवाच आमच्या अजितदादांनी जयंतराव पाटलांची फिरकी देखील घेतली आणि जयंतरावांना विचारलं की जयंतराव सांगा तुमच्या काळामध्ये किती प्रकल्पांना तुम्ही मान्यता फेरप्रशासकीय मान्यता दिली? जयंतराव बिचारे हसले, कारण त्यांना देताच आली नव्हती, सुप्रमा देताच आली नव्हती। आपल्या सरकारनं माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात 120 पेक्षा जास्त प्रकल्पांना मान्यता दिली। 8 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली येईल अशा प्रकारचे अभूतपूर्व प्रकल्प आज आपले चालले आहेत। आणि याच्यासोबत अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले नदीजोड प्रकल्प, वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प टेंडर स्टेजला आपण आणलेला आहे। त्या ठिकाणी पश्चिमी वाहिन्यातनं वाहून जाणारे जे प्रकल्प आहेत ज्याचं पाणी आपल्याला उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये आणायचं आहे, जवळपास ते देखील आता अंतिम स्टेजला आपण आणतो आहोत। 50 TMC पाण्याचं नार पारचे सारखे आपले प्रकल्प आहेत, हा देखील आपण MWRRAच्या लेवलवर आणलाय। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1.25 लाख कोटी रुपयाचे नदी जोड प्रकल्प हे मार्गी लावण्याचं काम या सरकारने या ठिकाणी केलंय। आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो, हे प्रकल्प ज्या दिवशी पूर्ण होतील त्या दिवशी महाराष्ट्रातनं दुष्काळ नामशेष होईल, नामशेष। मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला, पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात हे पाणी या महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे। आणि विशेषतः महाराष्ट्राचं अवर्षण प्रवण क्षेत्र
हे पूर्णपणे त्या ठिकाणी मुक्त होणार आहे। अगदी आपल्याला माहिती आहे की सातारा, सांगली आणि कोल्हापूरला जो सातत्याने येणारा पूर आहे, त्या पुराचं पाणी देखील डायव्हर्जन कॅनालने दुष्काळी भागामध्ये आणण्याच्या योजनेला वर्ल्ड बँकेने मंजुरी दिलेली आहे। त्यामुळे एकीकडे तिकडे पूर येणार नाही आणि दुसरीकडे ते पाणी दुष्काळी भागापर्यंत जाईल। या योजना देखील मोठ्या प्रमाणात आपण केल्या आहेत आणि यासोबत सगळ्या घटकांना, मग ते आमच्या आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, आमचे पोलीस पाटील असतील, आमचे ग्रामसेवक असतील, अशा सगळ्या घटकांना त्यांचं मानधन वाढवून त्यांना न्याय देण्याचं काम हे आपल्या सरकारने या ठिकाणी केलं आहे। खरं म्हणजे योजना 24 आहेत, मी सगळ्या सांगितल्या तर तुम्ही विसरून जाल, पुढे पाठ होईल आणि मागे सपाट होईल। त्यामुळे या योजनांची पुस्तिका ही निश्चितपणे मी आपल्यापर्यंत आम्ही सगळे मिळून पोहोचवण्याचा प्रयत्न करू। माझी विनंती एवढीच आहे, ज्या घटकाकरता ज्या योजना तयार झालेल्या आहेत, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसारखी चांगली योजना, अशा ज्या घटकासारख्या ज्या योजना तयार झालेल्या आहेत त्या घटकांपर्यंत त्या योजना पोहोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलं पाहिजे। आणि हे जर काम केलं, खरं आपल्याकरता कोणी काय केलंय हे जर जनतेला समजलं, कोण काम करणार आहे आणि कोण बोलबचन भैरवी आहे हे जर लोकांच्या लक्षात आलं, तर आपल्याला काहीही करायची आवश्यकता नाही आहे। खरं म्हणजे शहरांमध्ये झालेलं काम मी सांगितलंच नाहीये, ते सांगून अजून अर्धा तास आपला घ्यायचा नाहीये, पण सगळ्या शहरांमध्ये देखील अभूतपूर्व काम या सरकारच्या काळात झालंय। मुंबईचा चेहरा बदलतोय, पुण्याचा चेहरा बदलतोय, नागपूरचा बदलतोय, नगरपालिकेचं क्षेत्र, नगरपंचायतचं क्षेत्र, एवढा पैसा आपण त्या ठिकाणी दिलाय, एवढी कामं आपण त्या ठिकाणी केली आहे। केवळ ही सगळी कामं कोण करताय हे जनतेपर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आता आपण सगळ्यांनी आपल्या कामाचा प्रवक्ता झालं पाहिजे। बघा, पत्रकारांना हिंदीमध्ये संवाददाता म्हणतात, संवाददाता, तसं आपल्या सगळ्यांना संवाददाता झालं पाहिजे, संवाद साधला पाहिजे, लोकांपर्यंत काम पोहोचवलं पाहिजे। आणि हे सगळं करत असताना मी सगळ्या पक्षांच्या नेत्यांना विनंती करतो, आपण जर महायुतीमध्ये एकत्रित आहोत, आज आपलाच अनेक वेळा आपापसात विसंवाद दिसतो, आपलेच प्रवक्ते एकमेकाच्या विरोधात काय काय बोलतात, हे बंद केलं पाहिजे। आणि कोणाला जर बोलायची खुमखुमी आलीच तर पहिल्यांदा आपापल्या नेत्यांना विचारा की मला खुमखुमी आली आहे, मी हे बोलू का? आणि नेत्यांनी हो म्हटलं तर मग बोलून टाका, मग काही अडचण नाही आहे, तुमची खुमखुमी पूर्ण करून घ्या। पण एक लक्षात ठेवा, आपण एक नाही आहोत हा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय आणि या नरेटिव्हला दुर्दैवाने आपणच बळ देतो, आपणच हिट विकेट होतो, आपणच रनआउट होतो। ही परिस्थिती काही योग्य नाही आहे। जसं दादांनी सांगितलं, तिकीट वाटप कसं करायचं आहे, कोणाला कुठल्या जागा द्यायच्या आहेत, मंचावरचे सगळे नेते मंडळी आहेत, दादा आहेत, मी आहेत आणि आपले माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, सगळ्यांच्या सल्ल्याने त्याचा निर्णय करू। शेवटी आपण जेव्हा युतीमध्ये असतो, सर्वांच्या आशा आकांक्षा असतात। एक गोष्ट लक्षात ठेवा, आशा आकांक्षा असल्या तरीही युतीमध्ये प्रत्येक पक्षाला काही ना काही कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि कॉम्प्रोमाइजची भूमिका असेल तरच युती टिकत असते। कॉम्प्रोमाइजची भूमिका नसेल तर कुठलीही युती ही टिकत नाही। आणि म्हणून मी माझं पाहून घेईल, दुसऱ्याचं काय होईल ते पाहून घेईल असं चालणार नाही। असं चाललं तर आपण आपला घात करू। हे लक्षात घ्या की आपल्या समोरचे लोक या विजयाने हुरळून गेले आहेत आणि त्यामुळे ते कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज करायला तयार आहेत। आणि आपण जर आपली ताठी ठेवली, आपण जर मी फक्त माझ्यापुरतं पाहीन, दुसऱ्याचं पाहणार नाही, अशा प्रकारची मानसिकता ठेवली, आपण शेख चिल्लीसारखं ज्या झाडावर बसलो आहे त्याचीच फांदी कापायला बसलो, तर शेवटी शेख चिल्लीचं काय होतं तेच आपलं होईल। आणि म्हणून आपण सगळे राजकीय नेते आहोत, एकत्रितपणे आपल्याला चालावं लागेल, एकत्रितपणे आपल्याला राहावं लागेल, एकत्रितपणे निर्णय घ्यावे लागतील। एखादा निर्णय आवडला नाही तर तो चार भिंतीच्या आत त्या निर्णयाच्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल। आणि म्हणून मला विश्वास आहे की आपण सगळ्यांनी निर्धार केला
तर इतकी मजबूत महायुती आहे, 200 पेक्षा जास्त आमदार आहे हो आपल्याजवळ, 200 पेक्षा जास्त, आणि कार्यकर्ते तर इतके आहेत. आपण सगळ्यांनी जर निर्धार केला तर निश्चितपणे या ठिकाणी आपण एक चांगला विजय मिळवू. मी जेव्हा येत होतो तेव्हा भुजबळ साहेबांनी अटलजींची एक कविता मला दिली आणि ती कविता अत्यंत महत्वाची आहे. अटलजींची कविता आहे, बाधा है आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए. बाधा है आती है आए, घिरे प्रलय की घोर घटाए. पाओ के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाए. निज हाथों से हंसते हंसते आग लगाकर जलना होगा. कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा, कदम मिलाकर चलना होगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.